राज्यात आजपासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय। कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनची घोषणा केलेली होती। आजपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार बंद राहणार आहेत। हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार आहे। नागरिकांना प्रवास करण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे। आजपासून पुढचे 15 दिवस राज्यात फक्त जीवनावश्यक सेवेची दुकानं सुरू राहतील। त्यामुळे अवघ्या 30 सेकंदामध्ये आता राज्यभरामध्ये लॉकडाऊन लागू होणार आहे। त्यामुळे नागरिकांनो विनाकारण घराबाहेर पडू नका। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून हा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। मुंबई, पुणे आणि नाशिक मधली आपण ही दृश्य पाहतोय। संध्याकाळच्या दरम्यानची ही दृश्य आहेत आणि अवघ्या काही सेकंदात आता महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागू होईल। महाराष्ट्रात 15 दिवसांच्या लॉकडाऊनला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। 8 वाजलेले आहेत। ही आपण मुंबईतली दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये सुद्धा फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानं सुरू राहणार आहेत। त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेलं आहे। 3 दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरची मुंबई, पुणे, नाशिक यासोबतच राज्यातल्या विविध शहरांमध्ये सुद्धा काहीसं असंच दृश्य सध्या पाहायला मिळते। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। त्यामुळे आता अवघी 27 सेकंद राहिलेली आहेत लॉकडाऊनसाठी आणि हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार बंद होणार आहेत। राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात होते आहे। केवळ आता 17 सेकंद शिल्लक आहेत। 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे आणि आता हे काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि राज्यभरामध्ये आता लॉकडाऊन लागू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे। त्यामुळे आजपासून विनाकारण संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही। त्यामुळे या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झालेलं आहे। अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं आहेत ती मात्र सुरू राहणार आहेत। मात्र विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना जो अत्यावश्यक पास होता त्याची मात्र जी अट होती ती मात्र यावेळेला शिथिल करण्यात आलेली आहे। दरम्यान सीएसएमटी स्टेशन परिसरातून राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। तर मुंबईमधली ही परिस्थिती सांगण्यासाठी राजू आपल्या सोबत आहे। तर पुण्यामध्ये मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। आपण सुरुवातीला मुंबईत जाऊया। राजू, तू सध्या कुठे आहेस आणि काय चित्र पाहायला मिळतंय? दीपक, पाहतो आपण 8 वाजलेले आहे आणि राज्यभरामध्ये संचारबंदी अर्थात लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे। सर्व खाजगी व्यवहार जे आहे ते ठप्प झालेले आहे। मी आता सीएसटी रेल्वे स्थानकात आहे आणि पाहतोय संपूर्णपणे ही दृश्य 8 वाजल्यानंतर आतापासून जे आहे ते पुढचे 15 दिवस सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाहीये। अत्यावश्यक सेवा सोडली तर कुठल्याही प्रकारचा प्रवास करता येणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला पाहतोय जी नेहमीची या ठिकाणी गर्दी होती ती गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही। 7 वाजल्याच्या पासूनच जी आहे ती गर्दी सुरू झालेली होती। प्रत्येकजण 8 वाजण्याच्या आतमध्ये घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। जे काही प्रवासी राहिलेले आहेत त्यांची सुद्धा धावपळ आपल्याला होताना पाहायला मिळते। लोकल पकडण्याची धावपळ जी आहे ते सुरू झालेली आहे। रेल्वे स्टेशनच्या सर्व गेटला मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात केलेला आहे। पोलिसांचं अतिशय बारकाईनं लक्ष जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जे प्रवासी येत आहेत ते नेमके कोण आहेत किंवा अत्यावश्यक सेवेतले आहेत याची सुद्धा आतापासूनच कसून चौकशीला सुरुवात झालेली आहे। सीएसटी रेल्वे स्थानकातले आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती नेहमी गर्दी असते, मात्र ही आता गर्दी कमी झालेली आहे आणि पुढच्या काही वेळेमध्ये ही गर्दी जी आहे ती अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळतील। फक्त अत्यावश्यक सेवेतील जे काही प्रवासी आहेत तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पोलिसांचा फौजफाटा सुद्धा वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक, निश्चितच राजू, तू राहाच आपल्या सोबत। आपण पुण्याला जाऊयात। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, काही वेळापूर्वी पुण्यातली परिस्थिती मिकीनं आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जात होता। पोलिसांकडनं नागरिकांची चौकशी केली जात होती। सध्या तू सुद्धा बाईक राईड करतोय, काय चित्र दिसतंय तुला? चित्र आपण आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूयात। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरती मी आता आहे आणि या रस्त्यावरती एरवी यावेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते। हॉटेल्स असतील, कपड्यांची दुकानं असतील किंवा बाकी इतर कारणांसाठी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लोक असतात। मात्र हा जंगली महाराज रस्ता यावेळी पुन्हा एकदा अशा प्रकारे सुना पाहायला मिळतो आहे। मागील वर्षी जी परिस्थिती होती ती दुर्दैवाने पुन्हा ओढवलेली आहे। खरं तर पुण्यामध्ये संचारबंदीला सुरुवात ही संध्याकाळी 6 नंतरच होते। राज्यामध्ये जरी आता 8 वाजल्यापासून हा लॉकडाऊन लागू झालेला असला
तरी पुण्यामध्ये याच्या आधीपासूनच काही दिवसांपासून जी संचारबंदी लागू आहे संध्याकाळी 6 नंतर ती आज देखील लागू झाली आणि फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवणारे लोक वगळता रस्त्यावरती इतर कोणीही दिसत नाहीये. मी आता जंगली महाराज रस्त्यावरून प्रवास करतो आहे आणि पुण्यातील डेक्कन बस स्टॉप परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. इथे समोर काही थिएटर्स आहेत, मोठी शोरूम्स आहेत. एरवी जी लोकांच्या गर्दीने गजबजलेली असतात हे पुण्यातील डेक्कन बस स्टॉप. मात्र हे सगळं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मोकळं दिसतं आहे आणि ही सगळी परिस्थिती पुणेकर पुन्हा एकदा अनुभवत आहेत. खरं तर पुण्यामध्ये 1896-97ला जेव्हा प्लेगची साथ आलेली होती तेव्हा अशा प्रकारे पुणे ओस पडलं होतं असं जुनी लोक सांगतात किंवा अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. परंतु ही परिस्थिती एका वर्षामध्ये दुसऱ्यांदा पुणे अनुभवत आहे. या जंगली महाराज रस्त्यावरून मी पुण्यातील FC रोडला आलेलो आहे. समोर माझ्या गुडलक हॉटेल आहे, त्याच्या पुढे रुपाली आणि वैशाली ही हॉटेल्स आहेत जी संध्याकाळच्या वेळी गर्दीने फुलून गेलेली असतात. लोक आपल्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपसह गटासह या ठिकाणी चहा पिण्यासाठी गप्पांसाठी एकत्र येत असतात. परंतु हे सगळं जे आहे ते थांबलेलं आहे. पुण्यातील हा गोपाळकृष्ण गोखले चौक ज्या ठिकाणी पुण्यातील हे गुडलक हॉटेल आहे हे सगळं जे आहे ते पुणेकर अर्थात मिस करतायत. परंतु परिस्थिती देखील तेवढीच गंभीर आहे पुण्यातली आपण पाहतो आहोत. त्यामुळं या पुण्यातल्या लोकांकडून लॉकडाऊनला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या FC रोडवरून आता प्रवास करताना अक्षरशः एखाद्या छोट्याशा गावाकडे जाणाऱ्या अंधाऱ्या रस्त्यावरून मी प्रवास करतो आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आणि बाजूनी ही एक ॲम्ब्युलन्स माझ्या गेलेली आहे. रस्त्यावरती आपल्याला आणखी एक दुसरी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी इथून पास होते आहे. तर ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे रस्त्यावरती वाहनं कमी आणि ॲम्ब्युलन्स जास्त असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये आहे. पुण्यातील हा FC रोड समोरच FCचं मेन गेट आहे FC महाविद्यालयाचं. मात्र हा सगळा परिसर आपण पाहतो आहोत की फक्त जे लोक होम डिलिव्हरी करतायत अन्नपदार्थांची असे लोक आणि अत्यावश्यक सुविधा पुरवणारे आणि त्यातल्या त्यात आणखी जास्त जे आहेत त्या ॲम्ब्युलन्स अशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये आहे. 6 वाजताच पुणेकर आपलं घर जवळ करतात गेल्या काही दिवसांपासून आणि आता तर 8 नंतर संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन आहे. अपेक्षा हीच आहे की पुणेकरांनी हा जो लॉकडाऊन पाळलेला आहे त्याचे चांगले परिणाम येत्या काही दिवसांमध्ये दिसावेत. कारण पुण्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, ऑक्सिजन बेड्स असतील, रेमडेसिवीर्स असतील. आज तर रेमडेसिवीर इंजेक्शनची खेप देखील पुण्यामध्ये आलेली नाही. इतकी सगळी गंभीर परिस्थिती असताना आणि पुणेकर या सगळ्या लॉकडाऊनला इतका चांगला प्रतिसाद देत असताना रुग्णसंख्या आता तरी कमी व्हायला सुरुवात व्हावी अशीच पुणेकरांची अपेक्षा आहे. जेणेकरून जो प्रचंड ताण सगळ्या आरोग्य व्यवस्थेवरती पडलेला आहे तो कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल. परंतु आपण पाहतो त्यामुळे पुणे खरं तर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्यात सांस्कृतिक राजधानीमधली नेमकी काय आताची परिस्थिती आहे ही तू आमच्यापर्यंत पोहोचवत होतास. तुर्तास तू राहाच आपल्यासोबत. आपण राज्यातल्या इतरही काही शहरांमध्ये जाऊयात आणि तिथली नेमकी काय परिस्थिती ती सुद्धा जाणून घेऊयात. नाशिकवरून आपल्यासोबत मुकुल कुलकर्णी आहे, औरंगाबादवरून कृष्णा केंडे आणि नागपूरवरून सरिता कौशिक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण सुरुवातीला नागपूरला जाऊयात. सरिता, आपण पाहिलं की सांस्कृतिक राजधानी पुणे आणि त्यानंतर नागपूर म्हणजे उपराजधानी जी आपली महाराष्ट्राची ओळखली जाते त्या नागपूरमध्ये सध्या जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याचं पालन होत आहे का? काय चित्र दिसते नागपूरच्या रस्त्यांवर? नक्कीच 8 वाजता एक महत्त्वाची गोष्ट जी घडली आहे ती की जे दुकानं उघडी होती ती पटापटा बंद करण्यात आली. आता आपण बघू शकतो की आताही जे आहे ते फक्त औषधाची काही दुकानं ही उघडी आहेत. मात्र रस्ता म्हणजे जरी आता रस्त्यावर ही सगळी शटर्स डाऊन असल्यामुळे हा जो धरमपेठचा परिसर आहे हा इतर वेळेला गजबजलेला असतो. इथं या सगळ्या दुकानांचे लाईट्स येत असतात. छोटी छोटी एकमेकांच्या जवळ असणारी ही सगळी दुकानं आहेत आणि सगळ्या व्हेरायटीचं सामान म्हणजे अगदी ब्रँडेड वेगवेगळे सामान कपड्यांपासून तर बुटांपर्यंत तर अगदी टेलिफोन सर्व्हिसेस पासून तर खाण्याच्या दुकानांपर्यंत असं सगळं इथं मिळतं. मात्र आता जर का आपण बघितलं तर ही सगळी दुकानं बंद झाली आहे. या दुकानांच्या काही बाहेर ह्या आपल्याला गाड्या दिसतात आहेत.
त्यामुळे नक्कीच अजूनही आत सावरासावर सुरू आहे, बंद शटर्सच्या मागे हे सांगायला नको. आणि समोर जर आपण पाहिलं तर हळूहळू रस्ता जो आहे तो ओस पडतो आहे. शुकशुकाट हा अजून झालेला नाहीये, कारण शेवटी 8 हे आत्ताच नुकतेच वाजलेले आहेत. आपण ही सगळी जी परिस्थिती आहे ती कोविडमुळे ओढवलेली आहे आणि इथं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला ही ॲम्ब्युलन्स परत बघायला मिळते आहे. आणि खरं तर ॲम्ब्युलन्स हा एक स्थायी भाव झालाय शहराच्या वाहतुकीचा, अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र आपण बघतो आहोत की PPE किट घातलेली लोक हे या ॲम्ब्युलन्सच्या बाजूला आहेत. कुठला तरी पेशंट आणला जातो आहे आणि त्यामुळे इथं एक हॉस्पिटल आहे आणि त्याच्या समोरची ही गाड्यांची गर्दी जर आपण बघितली तर रस्त्यापेक्षा हॉस्पिटलच्या समोर जे आहे ते गाड्या नक्कीच जास्त आहे. समोर आपण मेट्रो आहे, जी वाहतूक आहे, शहरी वाहतूक, पब्लिक ट्रान्सपोर्ट ते सुरू असल्यामुळे मेट्रो आपल्याला अजूनही 8 वाजले तरी चालताना दिसतंय. समोर हा एक अत्यंत महत्त्वाचा सिग्नल आहे, ह्याला शंकरनगर चौक म्हणतात नागपूरचा. आणि इथला ट्रॅफिक आपण बघू शकतो, हा सगळ्या बाजूनं इथं लोक येत आहेत आणि लोकांची गर्दी नक्कीच आहे. त्यामुळे जो एक शुकशुकाट अपेक्षित होता तसं नाही आहे. मात्र आता लोक आपल्या घरी वापस जात आहेत असंच म्हटलं पाहिजे, कारण जर लोक आपल्या घरी जात नसतील आणि इतर ठिकाणी कुठं फिरायला निघाले असतील तर नक्कीच हा नियमांचा भंग आहे. आणि आधीच नागपूर हा कोविडचा एक हॉटस्पॉट आहे आणि अशा पद्धतीनं जर लोकांची वाहतूक ही राहिली, लवकर जर का ही वाहतूक संपली नाही आणि तर नागपूरकर शहाणे झाले नाही असं म्हणावं लागेल. मात्र एक गोष्ट जी नक्कीच जाणवते ती ही आहे की एवढा महत्त्वाच्या चौकावर आपल्याला पोलीस बंदोबस्त असा फारसा काही दिसत नाहीये. त्यामुळे ह्या लोकांना आता 8-8:30 नंतर हा बंदोबस्त अजून वाढतो का हे बघावं लागेल. मात्र महत्त्वाचं हे की अजून रस्त्यांवर लोक आहेत, त्यामुळे रस्त्यांवर काहीशी रहदारी सुद्धा पाहायला मिळते. सरिता, तुम्ही सुद्धा राहाच आपल्यासोबत. आपण नाशिकला जाऊयात. नाशिकची नेमकी काय परिस्थिती मुकुलकडनं जाणून घेऊयात. मुकुल, काय चित्र दिसतंय नाशिकमध्ये? दीपक, मी आता नाशिकच्या मेहर सिग्नलवर आहे आणि माझ्या आजूबाजूची जर दुकानं बघितली तर ही सगळी दुकानं बंद झालेली आहेत. खरं तर कडक निर्बंध असल्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकानं बंदच आहेत गेल्या काही दिवसापासून. तर देखील खाद्यपदार्थाची दुकानं असतील, काही वडे विक्रेते असतील किंवा नाश्ता पॉईंट असतील, ते देखील आता बंद झालेले आहेत. त्यामुळे दुकानांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शुकशुकाट बघायला मिळतोय, परंतु रस्त्यावर अद्यापही वाहनांची वर्दळ ही बघायला मिळते. 8 वाजून गेलेले आहेत, राज्यभरामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे, परंतु काही नागरिक असे आहेत ते अद्यापही रस्त्यावर आपल्याला बघायला मिळतात. काही जण घरी जात आहेत तर काही असे आहेत की जे विनाकारण बाहेर पडत आहेत. काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी. दादा, राज्यभरामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे, आता तुम्ही कुठे चाललाय? मी आता हॉस्पिटलमधून आलेलो आहे, आता मी घरी चाललेलो आहे. हे अत्यावश्यक त्यांचं कारण आहे. 8 वाजलेले, संचारबंदी आहे, पोलिसांकडनं कारवाई देखील होऊ शकते. कुठे चालले? मी आता डॉक्युमेंट द्यायला चालू हॉस्पिटलला, रेमडेसिविर नाही का इंजेक्शन, त्याच्यासाठी. कोण ॲडमिट आहे? हां, माझे दाजी ॲडमिट आहे. मी माध्यमकर्मी घरी चाललोय. माध्यमकर्मी हे घरी चाललोय. दीपक, आपण बघतोय अशी वेगवेगळी कारणं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोण जातंय, कोण मेडिकलमध्ये जातंय औषधं घेण्यासाठी, अशी कारणं सांगितली जात आहेत. पण माझ्या आजूबाजूला जर बघितलं तर प्रचंड वाहनं अद्यापही रस्त्यावर फिरताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेकांना जे अत्यावश्यक सेवेचं कारण आहे ते सांगितलं जाते. त्यातले काही कारणं खरे असतील, परंतु आम्ही मगाशी बघितलं की दुचाकीवर 3-3 जण फिरतायत. फक्त नाशिक शहरातली परिस्थिती काय हे बघण्यासाठी फिरतायत. ही जी गर्दी आहे ही गर्दी टाळणं गरजेचं आहे. तर आणि तरच हा 15 दिवसाचा जो काही लॉकडाऊन आहे तो यशस्वी होईल असं म्हणता येईल. निश्चितच. मुकुल, तू सुद्धा राहाच. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय पुणे, नागपूर आणि नाशिक नंतर आता आपण औरंगाबादची परिस्थिती काय ती कृष्णाकडनं समजून घेऊयात. कृष्णा. दीपक, राज्याला जरी 8 वाजल्यापासून आज लॉकडाऊनची या ठिकाणी घोषणा झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादकरांना ही सवय झालेली आहे. मी आत्ता आहे निराला बाजारमध्ये, याला हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखलं जातं. इथे जर अंशतः लॉकडाऊन पूर्वी प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळायची, मात्र आता तुरळक लोक या ठिकाणी ये जा करताना पाहायला
मिळत आहेत. औरंगाबादमध्ये कोविडचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि त्यामुळे आत्ता मी हे जे दृश्य या ठिकाणी दाखवतो की सर्व दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत आणि 8 वाजल्यानंतर तुम्हाला औरंगाबादमध्ये जे हॉटेल्स आहेत ते देखील बंद असणार आहेत. त्यामुळे 8 वाजल्यानंतर खाण्याच्या वस्तू देखील मिळणार नाही आहेत. आणि इकडे हे जर आपण पूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहिलं तर हे पूर्ण या ठिकाणी बंद आहे. या ठिकाणी पिझ्झाचं देखील सेंटर आहे, केकचे देखील दुकान आहेत, मात्र ते देखील 8 वाजता आता बंद करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे औरंगाबादमध्ये 8 वाजता पूर्णपणे लॉकडाऊन केल्या गेलेल्या पाहायला मिळतोय. फक्त मेडिकल दुकान जे आहेत ते सुरू आहेत, बाकी इतर सगळं काही औरंगाबादमध्ये बंद केलं आहे. आणि हे महाराष्ट्राला आजपासनं जरी असलं तरी औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंच या ठिकाणी दृश्य आहे आणि आज त्यात काही नियमांची भर पडली आणि औरंगाबादमध्ये रस्ते देखील बऱ्यापैकी निर्मनुष्य या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एखाद दोन जर गाड्या पाहिल्या तर त्या दिसतात, मात्र एरवी इथं प्रचंड वर्दळ वाहनांची असते, मात्र आज तेवढी वर्दळ पाहायला मिळत नाही आणि औरंगाबादकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दीपक, निश्चितच त्यामुळे तुरळक अशी गर्दी औरंगाबादच्या रस्त्यांवर सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासोबतच मुंबई सगळ्या ठिकाणी आता जे रस्ते आहेत ते निर्मनुष्य व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला या सगळ्या भागातून माहिती देतोय. पुण्यावरून मंदार, यासोबतच नागपूरवरून सरिता, नाशिकवरून मुकुल आणि औरंगाबादवरून कृष्णा आणि मुंबईहून राजू सोनावणे. तुमच्या सगळ्यांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि पोहोचवलेल्या परिस्थितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.